नमस्कार मित्रांनो, मी दिनेश जातो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एव्हीडे ट्रॅव्हलमध्ये. तर मित्रांनो, पावसाळा चालू झालेला आहे आणि मागच्या वेळीसारखंच या पावसाळ्यात पण आपल्याला बरेचसे प्लॅन करायचे आहेत. तर त्यामध्ये आपले रायडिंगचे पण प्लॅन असणार आहे. तर त्यासाठी आपली गाडी पण तेवढी ठणठणीत पाहिजे. तर आजचं मी चाललो आहे आपल्या गाडीचे डॉमिनरचे टायर चेंज करायला. कारण की टायर तर अजून 1000-2000 किलोमीटर चालले असते, बट त्यात भरपूर सारे पंक्चर व्हायला लागलेत. त्याच्यामुळे टायर चेंज करायचा डिसिजन घेतला आहे. तर बघू, आज तर मी बॅकचा तर करणार आहे. जर बजेटमध्ये पडतं आहे तर फ्रंटचा पण करेन, कारण की लास्ट इयरपेक्षा तर आता रेट भरपूर सारे चेंज झालेले आहेत. तर बघूया आता तिथं जाऊन. आता मी जिथं टायर चेंज करतो त्याबद्दल पण तुम्हाला सांगतोच. तर आता 10 मिनटापूर्वी फक्त पाऊस आलता, त्यामुळे घरी थांबलेलो. जसा पाऊस थांबला म्हणलं खाली येतो, आणि खाली येऊन बघतो यापेक्षा उन्हाळ्यात कसं ऊन असतं तसं ऊन पडलं आहे. अक्षरशः जे पावसाने लादी भिजली होती ना ते पण सुकली. तर काय बोलणार, चला आपण जाऊन द्या, आपण निघूया. हेल्मेट वगैरे तर काय घेत नाही, कारण की शॉप तर कळंबोलीतच आहे, स्टील मार्केटला. तर चला निघू पटकन, कारण की लवकर यायचं पण आहे घरी चेंज करून. चला. तर मित्रांनो, पोचलो आहे आपण जिथं टायर चेंज करतो. तुम्ही बघत असाल माझ्या बॅक साईडला उत्तम टायर नाव आहे शॉपचं. दरवेळी मी इथं चेंज करतो. मला वाटतं लास्ट 2 वेळा टायर चेंज केलेत आणि चांगले डिस्काउंट करून देतात. ॲटलिस्ट एका टायर मागं तर 300-400 रुपये तर कमी होऊन जातात आपले. तर चला घेऊया आपण आपला जो दरवेळी घेतो टायर तो. तर मित्रांनो, टायर तर काढलेत. हा आहे सिएटचा, हे 2 सेट आहेत फ्रंट अँड बॅकचा. हा पण सेम रेंजमध्ये जातो मिचेलिनचा. आणि मी दरवेळी तो बसवतो, तो हा वाला बसवतो मिचेलिनचा. मैं सर वो रोज रोज नहीं देखता कार टायर वाला ना, क्वांटिटी वाला. आणि हा एक आहे लेटेस्टमध्ये आला आहे, पण हा जरा कॉस्टली पडतो. सिंगल फक्त मागचा 6800ला जातो, आणि फ्रंटचा 4000पर्यंत जातो. याला तर अवॉइडच करणार, भले किती चांगला असतो. माझा रिझल्ट तर मिचेलिनने चांगला दिला आहे त्या बजेटमध्ये. आता बघू याचं दोघांमध्ये चॉईस करीन. दादाला विचारून पहिलं. आता मगातपासून आमचा हा एकच डिस्कशन चाललेलं आहे की पुढचा चेंज करायचा की मागचा चेंज करायचा. तर पुढचा थोडंसे गिव्ह राहिली आहे बघायला गेलं तर अजून 1-1.5-2 महिने तरी चालू आहे. त्यानंतर मग पुढचा चेंज करेन मी. मग पहिला आता मागचा चेंज करायचा विचार करतो आहे. याला पण ग्रीप आहे तशी म्हणायला गेलं तर चालेल. हे पण हवेचा इश्यू येतो आहे, तर त्यामुळं चेंज करून घेतोच आता आलो आहे. तर उगाच टाईम नको घालवायला. तर मित्रांनो, फायनल डिसाईड झालं आहे. तर सिएटचा घेतो आहे, मिचेलिनचा यावेळी नाही घेत. सिएटचा ट्राय करूया, कारण की जो मिचेलिनचा वापरतो तो रेडियल नाही, आणि जो सिएटचा आता घेतो आहे तो रेडियल टायर आहे. त्यामुळं ग्रिपिंगला पण चांगला पडतं, आणि तर दोन्ही सेम पडत आहेत रेटला. हा आहे आपला बॅकचा सिएटचा टायर. चला आता जो बिलिंग करतो, बिलिंग वगैरे करतो आणि जाऊन आपण याला फिटिंग करून घेऊया. फायनली आपण टायर घेतलेला आहे, आता लटकवतो. जाऊन आता याला फिटिंग करून घेतो. तर 3900ला पडला आहे टायर, आणि चांगला डिस्काउंट दिला. चला आता जाऊन फिटिंग करून घेतो पटापट. इथनं आपण जाऊ टायर चेंज करायला. इथंच जाणार आहे, कळंबोलीतच. लास्ट टाईम सारखं कामोड्यात नाही जाणार, त्याच्या आधी कामोड्यात चेंज करायचो मी. तर आता इथंच जवळच आहे, 200-300 मीटरच आहे. जाऊन करू टायर चेंज. तिथनं परत अजून आपल्याला गाडी वॉश करायला पण जायचं आहे, चेन लूप करायची आहे. तर पहिलं टायर चेंज करून घेतो, मग जातो वॉशिंगला. मित्रांनो, ऊन तर भरपूर आहे, पण वातावरण ढगांकडे बघतो जरा काय एवढं वाटत नाही. आपण चालू केलं गाडीचं काम. टायर चेंज करून घेतो पटापट. ये कोचिंग करता ना, कोचिंग लोग पसंद लगेगा. पैसा है.
उसका यही रहता है, बड़ा बड़ा वाली गाड़ी भी यही सब, KTM उटियम सब यही रहता है। महंगा तर मित्रांनो फायनली टायर आपला झाला आहे चेंज. इथनं आता आपण चाललो वॉशिंग सेंटरला. गाडी जाऊन वॉश करणार मस्तपैकी, चेन क्लीन करणार, चेन क्लीन करून चेन लूप करणार. तर डायरेक्ट भेटतो आता तुम्हाला वॉशिंग सेंटरला. तर मित्रांनो गाडी लावली आता वॉशिंग सेंटरला आपण. तर पहिलं चेनवर आपण डिझेल मारून घेणार आहे. चेन डिझेलने एक नंबर क्लीन होऊन जाते. नंतर गाडी वॉश करून लास्टला पाणी एकदम सुकून त्याला लूप करून घेणार. टायर चांगला आहे तसा, जे बोललं ना डिझाईन टायरची, ठीक आहे, हरकत नाही, आपण बघून घेऊ. ऐसा ही ऐसे फोड़ दिया. तर मित्रांनो मी आता गाडीचं काम वगैरे सगळं करून आलो आहे घरी. टायर आपला चेंज झालेला आहे, गाडी वॉश झालेली आहे, गाडी चेन पण क्लीन करून चेन लूप पण करून झालेली आहे. गरम तर एवढं होतं मित्रांनो, वाटत नाही मला की पावसाळा चालू आहे. ऊन तर तुम्ही बघू शकता बघा, एवढं ऊन पडले, घामाघूम झालो आहे अक्षरशः. तर हा प्लॅन बेसिकली माझा पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये होता टायर चेंज करण्याचा. पण झालं असं की उद्या एक सोलो राईड प्लॅन करतो आहे. तर स्पेशल राईड आहे माझी आणि स्पेशल दिवस आहे, स्पेशल एका व्यक्तीला भेटायला जायचं आहे. तर त्यासाठी बोललो आपली गाडी पण चांगली असावी, त्यामुळे बोललो पुढच्या 10-15 दिवसात करण्याच्या आधी आज टाईम आहे माझ्याकडं, तर मी आजच सगळं करून घेतलं गाडीचं काम वगैरे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.